देव गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिमर्दना मल्हारी तुझी प्रचंड जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिमर्दना मल्हारी तुझी प्रचंड हे अरे आग लागली की जणू अरे पण कसली आग मारायची ही देवा हे आणि काय आता भानू भानू अगं हा काय प्रकार आहे आजी अगं मला काय ठाऊ हे काय आहे ते मी सांगतो की अरे हे काय बरं दिसत नाही काहीतरी विपरीत घडणार आहे काहीतरी विपरीत घडणारा हे रंग्या तोंड हाय म्हणून काहीतरी बरोबर नकस व्हाय माग हे बानू तू एक काम कर तू पिंडीवर बेल व्हायला सुरुवात कर आम्ही समजून देवाचा धावा करतो तसं कर आता कुणी बी घरला जाणार नाही जवळ देवाच्या पिंडीवरल्या वाफा थांबत नाही खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझं पाणी मल्हारी खंडेराया माझं भास मल्हारी हे ध्यानी मानी सदा शिव ध्यानी मानी सदा शिव मल्हारा सदा शिव मल्हारा मुनिवर 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 नारायण नारायण मुनिवर परिस्थिती अतिशय गंभीर आहे शिवाजवळ शक्ती नाही आणि शक्तीजवळ शिव नाही खंडेरायांचा म्हाळसा देवींशी विवाह ठरलेला असताना हे असं घडायला नको होतं प्रत्येक शिवलीलेप्रमाणे त्यांनी याही अवतारात त्यांच्या भक्तांनाच प्राधान्य दिले आहे पण देवा या संकटातून बाहेर कसे पडावे मुनिवर विषप्राशन केल्यानंतर खंडेराय त्यांना होणाऱ्या वेदना समर्थपणे सहन करू शकतात परंतु त्यांची अर्धांगिनी असणाऱ्या म्हाळसा देवींना त्या वेदना सहन होणार नाहीत कारण त्यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण नाही मुनिवर आपण तात्काळ नेवासे येथे प्रस्थान करावे बाकी सर्व आपण जाणताच प्रभू हे कार्य अतिशय अवघड आहे परंतु आपल्या कृपेने ते यशस्वी होईल अशी प्रार्थना नारायण नारायण शुभम भवतु
नारायण नारायण. गुरुदेव, आपण आणि या समयी? आपल्याला आश्चर्य वाटणे साहजिक आहे, परंतु धरणी कंपानंतर इथे काय घडलं ते मला ठाऊक आहे. काय माहितीये तुम्हाला? म्हाळसा देवींचं अर्ध शरीर काळवंडलं आहे. आपण नक्की कोण आहात हे आम्हास ठाऊक नाही, परंतु आमच्यासाठी आपण देव स्वरूपच आहात. आमच्या म्हाळसाला नेमके काय झाले आणि त्यावर काही उपाय? मी त्यासाठीच इथे आलोय. नारायण नारायण. कारण मोठे गंभीर आहे. मी जे सांगतो ते काळजीपूर्वक ऐका. म्हाळसा देवींना नेमके काय झाले आहे ते सांगण्याची आत्ता मला आज्ञा नाही, परंतु आपण घाबरून न जाता त्या परमनियंत्यावर श्रद्धा ठेवा. सर्व काही शुभ होईल. माझ्या म्हाळसाला जर बरे वाटणार असेल तर कुठल्याही अग्निदिव्यातून जाण्याची माझी तयारी आहे. आपण म्हाळसा देवीला एकटे ठेवा. तिच्या शयनगृहातून सर्वांना बाहेर बोलावून घ्या आणि तिच्या शयनगृहाचे सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद करून ठेवा. तिला एकटीला सोडा. अहो काय बोलताय तुम्ही हे? म्हाळसाला इतक्या असह्य वेदना होत असताना तिला एकटीला ठेवून दार खिडक्या लावून घ्यायच्या? कसं शक्य आहे हे? मायानंदा, आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवायलाच हवा. अहो आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. अहो पण ऐका मासे, हो कसं होणार आता आपल्या मुलीचं? मायानंदा, आपण जरा शांत व्हा. पण आपण म्हाळसाला एकटं का सोडतोय असं? अहो ते अतिथी कुठे गेले? आणि वाड्याचा मुख्य दरवाजा बंद असताना ते आले कसे आणि गेले कसे? मायानंदा, ते सामान्य अतिथी नव्हते, ते साक्षात देव स्वरूप होते.
हे सारं काय घडतंय? तुमचं शरीर पण माझ्यासारखं हिरवं काळं-निळं काय झालंय? म्हासा, तुमच्याकडे जो अतिथी आला होता त्याचे शब्द तुला आठवतायत का? हो, त्यांनी सांगितले होते की माझ्या हृदयात तुम्हीच आहात. ह्याचाच अर्थ आपण एकमेकांपासून वेगळे नाही. त्यामुळे मला काही झालं तर त्याचा त्रास तुलाही होणारच. या सर्व गोष्टी आपल्याच आयुष्यात का घडतायत याचाही अर्थ मला समजत नाहीये. या साऱ्याचा अर्थ तुम्ही मला सांगा. म्हासा, मला माहित आहे याआधी तुम्हाला संकटातून बाहेर काढलं होतंस. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. शक्तीशिवाय या शिवाला पूर्णत्व नाही. कारण तू माझी भार्या आहेस. या भूतलावरील प्रत्येक पुरुषाला संकटातून बाहेर काढणारी शक्ती ही त्याची भार्या असते, त्याची पत्नी असते. सृष्टीच्या नियमामध्ये मीही अडकलो आहे. त्यामुळे या क्षणी मी तुझ्या कोणत्याच शंकेचे निरसन करू शकत नाही. परंतु म्हासा, मला एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते. ती म्हणजे तुझ्यातल्या ऊर्जेची, तुझ्यातल्या शक्तीची. म्हासा, तू शक्तिरूप आहेस. केवळ तुला तुझ्या शक्तीची ओळख नाही इतकंच. आणि हीच शक्ती आपल्या दोघांनाही या संकटातून बाहेर काढू शकते. मी एकटी हे कसं करू शकेन? म्हासा, तू हे करू शकशील. किंबहुना तुला हे करावंच लागेल. तुझी ऊर्जा असीम आहे. त्या ऊर्जेचे स्मरण कर. म्हणजे त्या ऊर्जेला आपणहून आपली वाट सापडेल. म्हासा, तुझे डोळे मिटून घे. तुझी ऊर्जा असीम आहे. त्या ऊर्जेचे स्मरण कर. म्हणजे त्या ऊर्जेला आपणहून आपली वाट सापडेल. तुझ्यातल्या त्या मूळ स्वरूपाला खोलवर आठवायचा प्रयत्न कर.
आपण म्हाळसा देवीला एकटे ठेवा. तिच्या शयनगृहातून सर्वांना बाहेर बोलावून घ्या आणि तिच्या शयनगृहाचे सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद करून ठेवा. तिला एकटीला सोडा. हे देवा महादेवा, आपले हे उपकार मी कसे परत फेडू. सदानंदाचा सदानंदाचा सज्जनांचा चांगुलपणावरचा विश्वास उडेल अशी परिस्थिती माझ्या राज्यात निर्माण होणार नाही.
अशुभ कृत्य करणाऱ्याला कडक शासन हे होणारच.